लॉन्समध्ये एकदम शांत जसं प्रेम आणि त्याच्या पुढे फुलं टाकली बाटलीची पुचं टाका एवढं येते ते मरणाचं 90 हाणतं त्याला फुलं. अरे मंगलाष्टकातलं लग्न कसं आहे माहितीये का? एवढं जाऊ द्या मी आता रिटायर झालो मला. आणि ते ज्ञान टिकवण्यासाठी भक्ती लागती आणि भक्ती एकनाथ बाबा सारखी असावी. आज कीर्तनाला घेतलेला मग एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराज कोण? एका मिनिटात एकनाथ महाराजांचे पंजोबा भानदास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित. महाविष्णूचा अवतार. जसं काही इथं कसं आहे पहा भानदासाची कुडी महाविष्णूचा अवतार. आणि ते एकनाथ महाराज आज तुम्हाला देव प्राप्तीचा उपाय सांगतात. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणजन मंडपाली माईक सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीत रुक्मिणी गोशाळेतील गोमातेचे पूजन. अर्जुन महाराज साळेकर, त्यांच्या पत्नी, त्यांची आई, त्यांचे वडील सगळे लग्नांचं त्यांच्या लग्नाची पूजा राहिली होती ती पूजा. आणि पण जतेने ते झाकून नेली पहिली ही पूजा श्रेष्ठ ठरली. गोपूजा. आणि गोपूजेमध्ये कौतुक करावं तेवढं थोडंच गायीचा स्पर्श तरी माणसाला व्हावा. आता आमच्याकडे भागवत सांगणाऱ्याकडे गाय नाही, इथं पखवाद वाजवणाऱ्याकडे गाय आहे. आणि गाई पाहिजे मला. गाईचं स्पर्श तरी माणसाच्या अंगाला झाला पाहिजे. गाई येते. आता आपल्याला धर्मच ठेवायचा नाही ठरलंय. आपण प्युअर पाण्याचं पिशीतलं दूध प्यायचं. कोण पैलवान होईल पिशी हो? चेड्डी सोडायच्या आत बस शिकायचं पैलवान. आणि ती पूजा आहे. त्यामुळे त्यांना आता आपलं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर त्यांना काही कमी नाही. त्यांच्यासाठी देवाकडे मागायचं. तुम्हाला जर देवच मिळवायचा असेल तर उपाय काय? तुळशीला पाणी नाही घातलं तरी चालेल जर गाईला चारा घातला तर. उगाच देव चोळीत बसायचे कवर बी 1.5 तास. एखादं देव चोळीन कुत्रा आलं त्यानं देव फेकून आला कुत्रा. एखादं देव चोळीन पाणी अंगणात फेकलं. 2 दिवस गेले वाटेच्या खाली. ते देव म्हणले आंघोळ घाल नको पण गाठून मार नको. ही पूजा आहे महाराज. तुम्हाला जर देवच मिळवायचा असेल तर फक्त संतांचाच पायदा पुरावा त्याला. तिसऱ्या अध्यायातला तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तृष्ट होईल परस्पर घडेल प्रतिदेत आज्ञापक व्हाल वाच्या सिद्धी पावा. लय देव चोळायचं नाही. सकाळी उठल्या हाताचं दर्शन घ्यायचं. कराग्रे वस्ती लक्ष्मी जमिनीचं दर्शन घ्यायचं. देवळात गेल्यानं लई टाइम देव चोळायचं नाही. देवाला एकच काम सांगायचं. देवा नीट ऐका पोरं सोरं पोरी सोरी लहान आले पोरं वारकरी बिरकरी कीर्तनकार कोणी असलं तर देवा
एका बाईनं तुला बोरं दिली, ती उष्टी बोरं तो दाना खाली. एका बाईनं तुला पोहे दिले, ते पोहे बांधायला फडकं चांगलं नव्हतं तरी तू आला. एका बाईचं तू दळण लागायला गेला, तिची गोदडीच खांद्यावर घेऊन आला. तुझा पितांबर ठेवून आला. अरे तू एकीला दळू लागायला गेला, तिची गोदडी घेऊन आला. तू एकीचं बाळणपण करू लागायला गेला, एकाला मार शिकू लागायला गेला, एकाला ढोरे ओढू लागायला गेला, एकाला कवी शेले विणू लागायला गेला. नाण्यांची अंगी भिंत ओढी, अर्जुनाची रथी होय असरती, भोक्षिपोय प्रती सुदाम्याची, एकवाचे ऋण पेडू ऋषिकेशी, आंब ऋषीसाठी गरबा, मीराबाईसाठी घेतो विष्ण्याला, दामादीचा झाला. मग तू मीराबाईचं एवढं काम केलं, मग एक कर ना. हे चमड्याचं हृदय आहे ना माझं, एकदा माझ्यात तर तू आहेच ना, मग मलाही दर्शन दे ना. तू तिकडे मटण विकू लागतो, सज्जन कसा विकू लागे, माळ्या सावत्यास खुरपर. मग ये ना एकदा, तू नसला तर मला कोण खाणार, म्हणून धरावे गाय वाचवा गाय वाचवा, हे आज सफल झालं. गाय पाहिजे, आणि शेतकऱ्याने गाय दरवाजात ठेवा पाहिजे, दर्शनाला असावं पाहिजे. जर तुम्हाला पटणार नाही, लोक बोबाटा करतात, नाहीतर जर कुणाला बीपी असेल ना, बीपी गावरान गायचा खांदा जर रोज 5 मिनिटच वळला, कसाही बीपी लो होतो. इतकी ताकद आहे. त्याचं कारण आहे, तुम्ही गावरान गाई बघा खालून कधी, सडांच्या पासून तिचे एक शिरे, जाड शिरे, ती तर पुढच्या पायाच्या जवळ थांबते, त्याला धुंबरकेतू नावाची राडी म्हणतात. म्हणून गावरान गाईचं दूध पांढरं नाहीये, पिवळं आहे. आणि गावरान गाईचं दूध तापवल्यावर त्याच्यावर साई येते, ती सुद्धा पिवळे. गावरान गाईचं, आता पूर्वी लोक मुलीचं लग्न झालं की गाय दान करायची, आता पोरगी तिसऱ्या माजल्यावर आधी गाय कुठं लिफ्टत मानतो, ती जाती लिफ्ट नवर. मग त्यांनी आयडिया केली, देवाऱ्यात गाई ठेवली. काय लोक डोकं लावतील काही कळत नाही. देवाऱ्यात गाय ठेवली, तिचं